यानंतर बघूयात राज्यातील किल्ल्यांवर नमो पर्यटन केंद्र उभे केले तर खळखट्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला। त्याला प्रत्युत्तर देत श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आणि त्यामुळे भविष्यात ठाकरे बंधूंची शिंदेंसोबत जुंपणार असल्याचं स्पष्ट दिसतंय। नमो टुरिझम सेंटर वरून जुंपली। हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघाले। आता सांगतोय सत्ता असो नसो उभं केलं की फोडून टाकणार। ठाकरेंचा इशारा, शिंदेंची टीका। जेव्हा हे लोक काही करू शकत नाही तर ते तोडफोडचाच विषय करणार। एवढी आग पकड होण्याची गरज काय आहे? श्रीकांत शिंदेंवर मनसेचा घणाघात। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात केला होता। त्याला कारण ठरलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवरील प्रस्तावित नमो पर्यटन केंद्र। खरं तर शिवसेनेतल्या फुटीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लक्ष केलेलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं सरकार राज्यातल्या गडकिल्ल्यांवर नमो पर्यटन केंद्र सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारनं केली। याला राज ठाकरेंनी विरोध करत गडकिल्ल्यांवरील नमो पर्यटन केंद्र फोडण्याचा इशारा दिला होता। तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली होती। मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची? बरं, हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे। इथपर्यंत हे कशात नाही येतं? ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू। शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत नाही तर काही असू देत, मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे, मला जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे। याच्यासाठी ज्यांना ज्यांना काही मला खुश करता येईल ते मला खुश करावं लागेल। राज्यातल्या गडकिल्ल्यांवरच्या नमो केंद्रावरून राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यावरून आता राजकारण तापलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलंय। जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत। मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही, उभं केलं की फोडून टाकणार। आता ह्यांच्याकडून कधी काय चांगलं होत नाही। आज गड किल्ल्यांना सुविधा देण्याचं काम, तिकडे जे पर्यटक येतात त्यांना सुविधा देण्याचं काम, किल्ल्यांचा जीर्णोद्धार असेल, त्याचबरोबर मंदिरांचा जीर्णोद्धार असेल, हे सर्व निर्णय जे आहे हे महायुतीच्या सरकारने घेतले। आज जेव्हा हे लोक काही करू शकत नाही तर ते तोडफोडचाच विषय करणार। एवढी आग पकड होण्याची गरज काय आहे की जिथे पायथ्याशी नमो सुविधा केंद्र जे आहे लोकांना इन्फॉर्मेशनसाठी, हे सगळे केंद्र तिकडे उभे राहणार आहेत। डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या टीकेनंतर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे। मनसे नेत्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना लोकसभेच्या निवडणुकीची आठवण करून देत जोरदार हल्लाबोल केलाय। मला वाटतं श्रीकांत शिंदेंना फक्त चाटोगिरीच करता येते, बाकी काही करता येत नाही। आपण लोकसभेचा जर काळ पाहिला तरी चाटोगिरीच करायची आहे ना, मग नमोची करायची का अजून कोणाची करायची? तर चाटोगिरीच करता येते, बाकी काही करता येत नाही। हा प्रॉब्लेम आहे त्यांचा। लोकसभेला सभा घ्या म्हणून लाचारासारखं शिवतीर्थावर आपण उभा होतात हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं। आपण विसरलात? सन्माननीय राजसाहेबांनी नाशिकमध्ये जे प्रकल्प उभे केले त्याची सर येईल असा एक प्रकल्प ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये किंवा डोंबिवलीमध्ये दाखवा। पूर्ण कल्याण असेल, डोंबिवली असेल, ठाणे असेल, या शहरांचे हाल झालेले। बरं, तोडफोडीबद्दल कोण बोलणार? श्रीकांत शिंदे बोलणार। आता हा वाद थेट शिंदेंच्या शिवसेनेतल्या बंडापर्यंत जाऊन पोहोचलाय। मला वाटतं 6 महिन्यापूर्वी ते दारवंट्या घालत होते साहेबांच्या सभेकरता, कळलं का? तेव्हा राजसाहेब ठाकरे तुम्हाला गोड लागले का? ह्याला कृतज्ञपणा असं म्हणतात आणि तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय। आमचं सोडा हो, ज्या सन्माननीय बाळासाहेबांनी यांना सगळं दिलं, तो पक्ष फोडला दुसऱ्याला हातात घेऊन। त्या पक्षाचे आमदार नेलेत, ते कशासाठी नेलेत, कोणाकरता नेलेत, कशाकरता नेलेत? त्यामुळे फोडाजोडा ही तुमची वृत्ती आहे, सत्तेकरता, खुर्चीकरता। लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या, पण गेल्या काही महिन्यात मनसेच्या इंजिननं
आपला राजकीय ट्रॅक बदललाय. उद्धव ठाकरेंच्या सोबतीनं राज ठाकरे महापालिका निवडणुका लढवण्याच्या दिशेनं वाटचाल करतायत. त्यामुळेच आता सत्ताधारी शिंदे मनसेच्या निशाण्यावर आलेत. आगामी काळात हा राजकीय संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.